मंडळाच्या माध्यमातून हितेश मांडवकर हे जे स्क्रीन वरती जे चांगला खेळ आज पाहायला भेटला आणि मंडळासाठी त्यांनी देखील भरघोस देणगी देण्याचं एक वचन देखील दिलंय. तब्बल 5,000 रुपयाची देणगी देणार आहोत असं इथे व्यक्त केलंय. थँक्यू सर, आपण फुलला फुलाची पाकळी देता त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. कारशिंगे संघ, दोन बलाढ्य संघ, या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. दोन्ही संघांकडे हुकमाचं एक आहे, तो कोणता हुकमाचा इक्का चालेल हे देखील पाहावं लागेल. जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर फेकला जाईल, परंतु जो संघ विजयी होईल त्याचा विजयी गाथा इथे मात्र लिहिली जाणार आहे. कोणता संघ असेल ज्याची विजयी गाथा इथे मात्र लिहिली जाईल. नाणेफेक जिंकले ती म्हणजेच गांगेश्वर कारशिंगे संघाने आणि त्यानंतर घेतला आहे इथे त्यांनी काय घेतलंय बॅटिंग गांगेश्वर कारशिंगे संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय चिपटेवाडी संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सूरज आणि त्याचबरोबर संदेश ही सलामीची जोडी आणि ज्या जोडीला रोखण्यासाठी जबाबदारी घेतली नयनने. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल नयनच्या माध्यमातून. मी जातो हे सगळ्यांची एंट्री आलेली आहे. फक्त कारशिंगीचे 700 रुपये यायचे आणि समायचे 700 रुपये घेऊन दे एंट्री
नयनचा पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि या फुल टॉस वरती इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावणे इथे मात्र सुरुवात केली. पहिला चेंडू नक्कीच खपमालीचा इथे मात्र जरूर टाकला गेला. फुलटॉस होता आणि या फुलटॉस चेंडूवरती ब्रेक होता आणि म्हणूनच या चेंडूवरती मिस स्ट्रोक. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच चांगली कामगिरी आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पंचांची देखील राहिली आहे. पंच म्हणून काम पाहताना दिसत सुनीलजी मासे सर आणि अभि सावंत सर. चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. सुरेख चेंडू आहे. नक्कीच आज जर चेंडूचा जर विचार केला तर थोडासा वाईटची लाईन जी असते त्याला धरून इथे मात्र चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा लागलाय. हीच गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या क्षणापर्यंत, कारण का हा चेंडू कमालीचा होता. या चेंडूवरती शफल खेळणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र मुवमेंट नाहीये पायांची. चांगला चेंडू खोदून काढलाय. त्यानंतर स्वतःच्या सोलूत्रमध्ये या चेंडूला कलेक्ट केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला भेटले. लेफ्ट आर्म गोलंदाजच्या विरोधात लेफ्ट फलंदाज इथे मात्र पाहायला भेटत येतात. सूरज इथे मात्र चांगली बॅटिंग त्याच्या मदतीतून इथे पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाव आतापर्यंत खर्ची केल्यात गोलंदाज नाही यांनी देखील. संदेश इथे मात्र स्ट्राईक वरती आपल्याला संदेशला देखील आपण पाहतोय. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती इथे मात्र लॉस झालाय. फटका इथे मात्र फसलाय. स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलला जर पाहायला गेलं तर 3000 लोकांनी आतापर्यंत वॉचिंग केलं या मॅचला, या स्पर्धेला. नक्कीच चांगलं वॉचिंग या स्पर्धेला पाहायला भेटते. ग्रामीण पडल्यावरती ही स्पर्धा चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. सुरेख गोलंदाजी रोखली जाते. या चेंडूवर ही फेकी थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाली, परंतु इथे जर पाहायला गेलं तर 2 धावा या कंप्लीट. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा दाखल. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 4 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी नयनच्या माध्यमातून झाली आणि म्हणूनच पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 4 धावा या दफलकावरती लागल्या. तर चांगली गोलंदाजी नयनच्या माध्यमातून फक्त 4 धावा. 18 चेंडूंचा खेळ आहे, म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर उर्वरित 12 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट थोडंसं घ्यावं लागेल आणि त्यासाठी जर पाहायला गेलं तर सूरजला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण का सूरज एक लेफ्ट आर्म फलंदाज आणि यांच्यामध्ये क्षमता आहे. नक्कीच जे हाईट
क्रिकेटमध्ये पाहिजे असते ती हाईट आहे या खेळाडूकडे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर क्षमता आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आहे मोठी फटकेबाजी करण्याची आणि तीच आत्मविश्वासाची लीला इथे मात्र साकारावी लागेल या मॅच मध्ये। पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा नय्यांनी खर्च केल्या तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते। गोलंदाजीच्या अटॅक वरती आता मात्र वैभवला देखील आपण पाहतोय एक्सपिरियन्स या खेळाडूकडे देखील आहे परंतु ते एक्सपिरियन्स नक्कीच सटीक जागी योग्य टप्प्यावरती इथे मात्र कामी लावावं लागेल गोलंदाज वैभवला देखील कारण का पहिल्या षटकामध्ये नय्यांनी रोखलंय आणि म्हणूनच कुठेतरी या षटकामध्ये त्याला देखील अपुरी संघाला जर रोखायचं असेल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल। हो चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केलाय आणि यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले। सूरजला आतापर्यंत जखडून ठेवलंय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे सूरजच्या विरोधात अभ्यास केलाय सूरजचा आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर धाव संख्या जी आहे ती 5 धावांवरती विसावताना आपल्याला जरूर पाहायला भेटते। पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या चांगली गोलंदाजी नयनच्या माध्यमातून। यानंतर होणारी मॅच तेलीवाडीच्या विरोधात वडवली दोन्ही संघांनी यायचा यानंतर आपल्याला पाहायला भेटेल ते म्हणजे समीर शिंदे हो चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटला आणि या चांगल्या चेंडूवरती इथे मात्र जर पाहायला गेला तर चांगला फटका देखील केला गेला। एकेरी धावेसाठी हा फटका एकेरी दुहेरी धावा नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एका दुसरा मोठा फटका हा देखील येणं गरजेचं आहे कारण का धावसंख्येला आपल्याला एका चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या धावसंख्येला जर वेगळ्या उंचीवरती एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवायचं असेल तर फटकेबाजी देखील तशाच प्रकारे करावी लागेल। हो चांगला चेंडू आहे या चेंडूवरती आक्रमकता दाखवली आहे आणि क्षेत्ररक्षण थोडंस खराब आहे परंतु इथे जर पाहायला गेलं तर कमबॅक केलाय क्षेत्ररक्षकाने आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकच धाव सूरजच्या विरोधात जर पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आणि म्हणूनच सूरजला इथे मात्र मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत। सूरजचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्यावरती इथे मात्र जर पाहायला गेलं तर रोख लगावला आणि म्हणूनच सूरजला इथे मात्र मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलं। हो बिगेट केलाय आता मात्र बिगेट केलाय फटका फसलाय चेंडू अवैध आहे परंतु चूक केली आहे। 2 क्षेत्ररक्षक जरूर इथे मात्र चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करत होते परंतु या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश आलंय। जे सोडल्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आतापर्यंत 9 धावा या फलकावरती लागल्यात तर दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 9 धावा एक संधी होती त्या संधीचं सोनं करणं हे जमलं नाहीये क्षेत्ररक्षकांना आणि म्हणूनच इथे मात्र धावा या वाढताना जरूर पाहायला भेटतात। या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षक जेल खाली आलाय आता मात्र चूक नाहीये फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन जावं लागेल इथे मात्र प्रणितला बॅक टू द पेव्हिलियन। न्यू बॅटर सुशांत हो या चेंडूवरती देखील बिगेट केलाय फटका फसलाय टायमिंग इथे मात्र जुळून आलं नाहीये क्षेत्ररक्षकांनी पुन्हा एकदा चूक केली आहे। जवळजवळ 3 ते 4 क्षेत्ररक्षक या चेंडूला पकडण्यासाठी जरूर प्रयत्न करत होते परंतु याच चेंडूवरती जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांनी चूक केली। 2 धावा या कंप्लीट धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 11 धावा फलकावरती 12 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर चिपळवाडी संघ कुठेतरी जर पाहायला गेलं तर चक्रव्यूहामध्ये फसलाय या रनांच्या चक्रव्यूहामध्ये फसलाय। 11 धावा या 12 चेंडूमध्ये आलेत उर्वरित 6 चेंडू जे काही करायचंय ते या 6 चेंडूंवरती करायचंय आणि म्हणूनच या 6 चेंडूंचा कर्पूस समाचार घ्यावा लागेल पाहिजे 6 चेंडू कोणाच्या माध्यमातून पूर्ण केले जातील हे तिसरं षटक कोणाच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल नक्कीच याचं उत्तर आपल्याला मिळाले। शुभम वरती दाखवलं इथे मात्र विश्वास 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूवरती आता मात्र बिगेट करावं लागेल फलंदाज सूरजला। सूरजने जर पाहायला गेलं तर
चांगली बॅटिंग केली, चांगल्या चेंडूचा सन्मान केला आणि आता मात्र खराब चेंडूचा वेट करावा लागेल. एखाद दुसरा मोठा फटका जरूर या षटकामध्ये खेळणं गरजेचं आहे, कारण का धावसंख्या रोखली गेल्या आणि म्हणूनच धावसंख्येला आकार देण्यासाठी याच षटकाचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल. हो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आहे, परंतु हा चेंडू एक्स्ट्रा धावा खर्चिल्या जातात या चेंडूवरती. या एक्स्ट्रा धावांवरती कुठेतरी अंकुश लगावं लागेल, कारण का अपोजिट संघाकडे धावांची पुंजी कमी आहे. आता मात्र ते धावा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील आणि म्हणून इथे एफर्ट फलंदाजांना लावायचे आहेत. आपल्याला फक्त चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. हो, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि त्यानंतर कार्पेटच्या साह्याने फटक्या केल्यानंतर एकेरी धाव इथे मात्र दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पैकी पुन्हा एकदा खराब झाली आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब झालंय आणि म्हणूनच 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 14 धावांच्या फलकावरती. चौदा धावा या फलकावरती लागलेत. तिसरा आणि अंतिम षटक अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू माफ करा, 5 चेंडू शिल्लक आहेत. हो, चांगला चेंडू इथे मित्र डिलिव्हर केलाय. नक्कीच या सर्वांनी जर पाहायला गेलं तर सूरज या खेळाडूचा जरूर चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय, कारण का मोठे फटके खेळून दिले जात नाहीये सूरजला. सलामीला आलेला फलंदाज वाटलं होतं सूरजच्या माध्यमातून धावा बनवल्या जातील, परंतु त्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलाय आणि म्हणूनच इथे मात्र सूरजला आतापर्यंत जखून ठेवलाय. सूरजची साथ देण्यासाठी सुशांत देखील आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती, परंतु त्यांना देखील कुठेतरी स्ट्राईक घ्यावी लागेल. मोठी फटकेबाजी त्यांना देखील करावी लागेल. फुलटॉस आहे, या फुलटॉस वरती इथे मात्र संधी जरूर आहे. एकेरी धाव दुहेरी धावीमध्ये कन्वर्ट केली आहे आणि पंचाचा इशारा नो चेंडूचा देखील आलाय. नो +2 एकूण 3 धावा, म्हणजे पुढील चेंडू हा फ्रीटचा असेल. नो +2 एकूण 3 धावा या चेंडूवरती पहिला मिळालेत. अठरा धावा फटकावरती, म्हणजे पुढील चेंडू हा फ्रीटचा आहे. खराब चेंडू टाकलाय. हो, या चेंडूवरती फटका फसलाय, परंतु हा फ्रीटचा चेंडू आहे. फ्रीट आहे म्हणूनच या चेंडूवरती जरी जेल बाद झाला असेल फलंदाज, तरी इथे जर पाहायला गेलं तर त्याला एक संधी आहे, कारण का हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्येच माघारी परतला असता. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्यात. सूरज जरूर प्रयत्न करतायत धावांना इथे मात्र वाढवण्यासाठी, परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी ही चांगली गोलंदाजी केली आणि म्हणूनच धावा रोखल्या गेल्यात. फुलटॉस आहे, फटका फसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जेल खाली, चिल्लीपला गेलाय. सूरज बॅक टू द पेव्हलियन, जावं लागेल सूरजला. आफ्रिकावरती लागलेच. अजून देखील जर पाहायला गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. पैसा या 2 चेंडूवरती कशा प्रकारे इथे मात्र प्रहार केल्या जातील. हे 2 चेंडू आता मात्र अस्तित्व निर्माण करणारे हे 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंवरती आपल्याला हे साम्राज्य उभं करायचंय, धावांचं साम्राज्य इथे मात्र उभं करायचंय आणि त्यासाठी या 2 चेंडूंवरती प्रहार करावे लागतील. हो, बिगिट पण जरूर केलाय, परंतु या फटक्यामध्ये ताकद नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आणि या चेंडूवरती एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली गेली. 2 धावा या कंप्लीट केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि त्यानंतर 3 धावा देखील साकारल्या गेल्यात. खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाच्या चुकांमुळे तब्बल 7 ते 8 धावा आल्यात आणि म्हणूनच या 7 ते 8 धावा देखील वर्चस्व आपल्यावरती निर्माण करू शकतात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23 धावा फलकावरती. या इनिंगचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज शुभमला देखील पाहतोय. गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकांनी चुका केल्यात.
हो विकेट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवरती विकेट करण्याचा प्रयत्न आणि हा फसला. चांगला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तिसऱ्याचा प्रयत्न आणि तो इथे जर प्रयत्न जर पाहायला गेला तर असफल ठरलाय आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा. म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये इथे आपल्याला टार्गेट मिळालंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेले 25 धावा. 26 धावांचं उद्दिष्ट आहे. नक्कीच संघर्ष करत इथे मात्र 25 धावांपर्यंत मदत मारली आहे. 26 धावा इथे मात्र डिपेंड करायचे आहेत. पाहायचं आहे या चिपेवाडीच्या संघाच्या माध्यमातून, चिपटेवाडीच्या संघाच्या माध्यमातून या 26 धावा ज्या आहेत त्या डिपेंड केल्या जातील का. पहिल्या इनिंग मध्ये ज्या चुका केल्यात आपण क्षेत्ररक्षणामध्ये, त्या चुका इथे मात्र फलंदाजीमध्ये करून चालणार नाही आहेत. कारण का नॉकआउट स्वरूपाचे मॅच आहेत. जर चुका केल्यात त्याचा नतीजा, त्याचा परिणाम आपल्याला पराभूत आज स्वीकारावा लागेल. म्हणून इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये आपण चुका करायचं नाहीये. चला नाणेफेकीसाठी येथे वडवली संघ आणि त्याचबरोबर तेलीवाडी संघ, दोन्ही संघाची कर्णधार यायचं आहे. तेलीवाडी आणि वडवली संघ. जमिनीचे मालक कोण? महेंद्रजी कोळेकर सर यांचं देखील आगमन झाले. नक्कीच त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. मिरर रोड मध्ये मोठमोठ्या स्पर्धा यांच्यात नेतृत्वाखाली खेळवल्या जात असतात. चंद्रकांत पांडुरंग मासी सर कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. सत्कार केला जाईल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचं.
इथे मात्र पाठला करायचा आहे आणि त्यासाठी इथे मात्र गांगेश्वर कारशिंगी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 26 धावांचा पाठला करण्यासाठी चलापणीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तेजस आणि त्याचबरोबर शुभम शुभारंभ करण्यासाठी धावांचा शुभारंभ करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंवरती दाखवलाय इथे मात्र विश्वास. महेंद्रजी कुळी ना कुळी सर यांच्या माध्यमातून आज सत्कार केला जातोय. त्यांचा सत्कार करतोय. त्यांचा सत्कार आपण करतो. ओके, महेंद्रजी कुळी सर यांचा आपण यथोचित सत्कार करतोय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलासजी मासे सर यांच्या माध्यमातून आज सत्कार केला जातोय. पहिला चेंडू राखण्यासाठी गोलंदाज सज्ज. कैलासांचा पहिला चेंडू नक्कीच चांगला चेंडू आहे. पायांवरती जरूर टाकलाय आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये या फटक्याला केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव म्हणजेच इथे जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांची ताकद आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये देखील गोलंदाजांची ताकद आपण पाहिली आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील जर पाहायला गेलं तर गोलंदाजांची ताकद आपण पाहतोय. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये फटका केला गेला. बबनजी मासे सर यांचा देखील आपण यथोचित सत्कार करतोय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलासजी मासे सर यांच्या शुभ हस्ते इथे सत्कार केला जातोय. नाणेफेक इथे मात्र होती पुढील मॅचची. एका बाजूला तेलीवाडी तर दुसऱ्या बाजूला वडवली. दोन्ही मातब्बर संघ आणि नाणेफेक जिंकली आहे. समीर शिंदे यांच्या वडवली संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकली आहे. आपण मॅच कडे वळतोय. नक्कीच चांगला फटका इथे मात्र आपण येथून सत्कार करतोय सरांचा देखील. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा ज्या आहेत त्या खर्ची केल्या कैलासने. इथे मात्र कैलासला रोखावं लागेल अपुरी संघाच्या फलंदाजांना. कारण का धावा ज्या आहेत त्या आपण पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर कमी बनवल्यात आणि म्हणूनच इथे मात्र धावा रोखायचे आपल्याला. ओहो, फुल टॉस आहे. काय फटका केला, फ्लिक केलाय, पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अप्रतिम चेंडू, नक्कीच खराब नव्हता हा चेंडू, परंतु या फटक्यामध्ये विश्वास होता. फ्लिकचा फटका आणि 6 धावा या चेंडूवरती. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. पायाला लागून चपला लागला. हे पंचांना देऊ दे. हे पंचांना किती देऊ दे. आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर विकेट आले या चेंडूवरती. नक्कीच चेंडू जर पाहायला गेलं तर स्टिक लागून गेला आणि म्हणूनच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फलंदाज बॅक टू द पेवलेन चाप लागेल. इथे मात्र तेजसच्या बॅटमधून 2 षटकार देखील आले आणि या 2 षटकारांनी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये जरूर प्रभुत्व गाजवले. या 2 षटकारांनी गांगेश्वर काशिंगे संघ जर पाहायला गेलं तर नक्कीच मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतोय. आणि याचं कारण का पहिल्या षटकामध्ये 2 षटकार इथे मात्र घेतले गेलेत तेजसच्या माध्यमातून आणि म्हणूनच धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 15च्या घरामध्ये 15 धावा. नक्कीच चांगला चेंडू इथे पाहायला भेटला आणि त्यानंतर
एकेरी धावेसाठी हा फटका सावधतेने केला गेला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 10 धावांची गरज. तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. डीजे वा 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 फार शेवटी तरस सर यांचा आपण यशोचित सत्कार करतोय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष मासे सर यांच्या माध्यमातून आज सत्कार आपण पुन्हा एकदा पार पाडताना दिसतोय. आज सत्कार नक्कीच चांगलं कार्य यांचं देखील राहिले या पंचक्रोशीसाठी आणि म्हणूनच त्यांचा सत्कार करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. आता मात्र 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 10 धावा रोखायचे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ज्याच्यात आहे हिंमत त्यालाच मिळते किंमत. आपली किंमत वाढवायची आहे तर हिंमत देखील दाखवावी लागेल. 12 चेंडू मध्ये 10 धावा इथे मात्र रोखावे लागतील. परंतु फटका चांगला केला आहे. फटक्याला रोखण्याची क्षमता इथे मात्र सूरजकडे देखील आहे. झेल टिपला गेला आणि अजून एक विकेटचा पतन. जागा घेतली वैभवने. हो चांगला चेंडू आहे. नो लुक शॉट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नामध्ये फक्त एकेरी धाव जे आहेत संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 17 धावा फलकावधी तुमचा प्रवास आज संत असला तरी चालेल, परंतु तो सतत असला पाहिजे. सातत्याने इथे मात्र कामगिरी करणं गरजेचं आहे. सातत्यपूर्ण कामगिरी ही आपल्याला विजयाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवत असते आणि म्हणूनच इथे मात्र आपल्याला इथे मात्र इथे बॅक टू द बॉलर फटका केला गेला. एकेरी धावेसाठी फटका आलाय. तर संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 धावा आतापर्यंत 3 चेंडू झाले. आणि या 3 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर म्हणजे 9 चेंडू मध्ये आतापर्यंत 18 धावा आले. तर म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील आपल्याला 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये अजून देखील 8 धावा. नक्कीच चांगला संघर्ष इथे मात्र पाहायला भेटतोय. हो या चेंडूवरती पंच दिशेने हलका हाताने ढकलून काढले. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच या चेंडूवरती डिक्लेअर जोरमध्ये या चेंडू गेला म्हणजेच एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 19 म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 7 धावा अजून देखील बनवायचे. 19 बनवल्या गेले तर अजून देखील 7 धावांची गरज आहे. तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नसतात. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणारेच इथे मात्र यशस्वी होतात आणि म्हणूनच इथे मात्र यशस्वी व्हायचंय तर प्रयत्न देखील करावे लागतील. या चेंडूवरती इथे रनआउटची संधी आहे, परंतु इथे मात्र सेफ लँडिंग आणि म्हणूनच या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. एकेरी धावेचा प्रयत्न वैभवच्या माध्यमातून जरूर झालाय, परंतु जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत त्या इथे या चेंडूवरती रोखल्या गेल्यात. म्हणजेच धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत धावा 19च्या घरामध्येच अडकून पडल्यात आणि या धावसंख्येला कुठेतरी गती ही द्यावीच लागेल. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे, परंतु इथे मात्र रिस्की धाव घेतली नाहीये. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदललंय. आता मात्र 6 चेंडू 7 धावांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 7 धावा. डीजे
तर 6 चेंडूमध्ये 7 धावा इथे मात्र रोखायच्या आहेत. रोमांचकता या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला भेटत आहेत. मित्रांनो, यशस्वी माणसे वेगळी नसतात, ती फक्त परिस्थितीशी शरण गेलेली नसतात आणि म्हणूनच ती यशस्वी असतात. आणि आपल्याला देखील या मॅच मध्ये यशस्वी गाथा लिहायचे आहे, तर या परिस्थितीला शरण जाऊन चालणार नाहीये, परिस्थितीची मात करावी लागेल. हा चेंडू खराब टाकलाय. नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावा खर्चिणारा पाहायला मिळालाय. या एक्स्ट्रा धावा रोखायचे आहेत, कारण का जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. आणि या धावा जर रोखायच्या असतील तर नक्कीच येथे गोलंदाजी देखील चांगलं करणं गरजेचं आहे. फुलटॉस आहे. हो, क्षेत्ररक्षण दमदार झाले. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण दमदार झाले, क्षेत्ररक्षकापासून दूर होता, परंतु इथे जर पाहायला गेलं तर हवेमध्ये झेपावली ही उडी आणि त्यानंतर इथे या चेंडूवरती प्रयत्नांना यश मात्र पदरी आलं नाहीये, परंतु सातत्याने प्रयत्न केलेत तर नक्कीच एक दिवस यश तुमच्या पदरी जरूर पाहायला मिळेल. आणि म्हणूनच सातत्याने प्रयत्न करावे लागतील धावा रोखण्यासाठी. आता मात्र 5 चेंडूमध्ये 5 धावा इथे मात्र बनवायचेत. कंपल्सरी चेस या नियमावरती स्पर्धा, म्हणूनच इथे मात्र 5 धावा आपल्याला कंपल्सरी बनवावे लागतील. फुलटॉस आहे, खेळायचा होता एकीकडे, खेळला गेलाय एकीकडे आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर झेल टिपला गेलाय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती विकेट गमावली गेले. वैभवच्या या खेळीमध्ये कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पाहायला भेटली आणि म्हणूनच अजून एका विकेटचं पतंग. वैभव झाला. जर पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये अजून देखील 5 धावांची गरज आहे. मित्रांनो, स्वप्न बघणं सोपं असतं, परंतु ते पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत ही घ्यावीच लागते. हे स्वप्न जरूर पाहिलंय प्रत्येक संघाने. शांताराम केशव मटकर स्मृती चषकाला आपल्या नावावरती करण्याचं, परंतु त्यासाठी इथे मात्र जिद्द आणि मेहनत ही देखील घ्यावी लागेल. या चेंडूवरती फटका बसला, चेंडू हवेत, झेलबादची संधी, फलंदाज बॅट टू द बॉल. पाहायला गेलं तर रोमांचकता पाहायला भेटते. या 2 चेंडूंवरती आलेल्या या 2 विकेट आणि म्हणूनच धावसंख्येमध्ये जर पाहायला गेलं तर बदल होताना दिसतो. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची गरज, 5 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला बनवायचे. 3 चेंडू 5 धावा. नक्कीच कौतुक हे चिपटेवाडी संघाचं देखील करावं लागेल, कारण का धावांची पुंजी त्यांच्याकडे कमी होती, परंतु लढण्याची त्यांच्याकडे क्षमता जास्त होती. मित्रांनो, लक्षात ठेवा, अंधार कधीच कायम नसतो. जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित केली तर प्रकाश हा नक्कीच तुमच्या समोर येईल. हा विजयाचा प्रकाश आपल्याला निर्माण करायचा आहे, तर त्यासाठी या मॅच मध्ये जो अंधार आपल्या डोळ्यासमोर आहे त्या अंधाराला इथे मात्र प्रयत्नांनी उजाळूत करायचं आहे, प्रज्वलित करायचं आहे. या चेंडूवरती अजून एका विकेटचा पतंग जर पाहायला गेला तर सांघिक हॅट्रिक झाली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. सलगचा 3रा चेंडू बाद करून गेलाय, गोलंदाजाला बाद करून गेलाय. मॅच होती कुठे 6 चेंडूमध्ये 6 धावांची आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर मॅच आले कुठे आता मात्र 2 चेंडूमध्ये 5 धावांची. पहा तफावत, पहा किती पाहायला भेटते. सातत्य किती महत्वाचं आहे. नक्कीच संयमाने चालणारी माणसं काय यशस्वी होतात त्याचं उत्तम उदाहरण. म्हणूनच संयम राखणं इथे मात्र गरजेचं होतं.
मित्रांनो लक्षात ठेवा, यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. मेहनत घेतली आहे, या चेंडूवरती भिरकावून दिलाय आणि या चेंडूवरती पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा विजयी षटकार.